पहिलं का जय दत्त गुरु. काय नाव आहे तुमचं? माझं नाव निलिमा नेरे, मी ठाण्याहून आली आहे. काय त्रास होता तुम्हाला? मला पाठ आणि कंबर प्रचंड दुखायची, म्हणजे अगदी वळताना मला डोळ्यात पाणी यायचं, इतका त्रास व्हायचा. मी 20 दिवसापूर्वी पहिल्यांदा त्यांचं नाव ऐकून आले आणि मला खूप फरक पडला. जवळजवळ 60-70% फरक पडला. मुळात दुखणंच कमी झालं माझं. आता थोडं अजून आहे, काही %. बऱ्यापैकी आराम आहे खूप तुम्हाला? 60-70% एका ह्याच्यामध्ये फरक पडला. माझा त्रास हा साधारण 2-3 महिन्यांपासून होता. म्हणजे मी पडले होते तर मणक्यातला गॅप कमी झाला होता, पहिल्या आणि दुसऱ्या मणक्यातला. त्यामुळे आता तुमच्याकडनं एक 15-20 दिवसाची औषधं घेतली होती सुरुवातीला, त्याच्याने मला खूप फरक पडला. आज मी आता सेकंड टाइम आली आहे, म्हणजे पूर्ण बरं वाटेल. काका आले, त्यांना किती बरं वाटलं? त्यांना पण खूप बरं. त्यांच्या एका पायाला तर पूर्ण बरं वाटलंय आणि दुसऱ्या पायाचा थोडा त्रास अजून आहे, म्हणून मग आम्ही आता पुन्हा दुसऱ्यांदा औषधं नेतोय. माझ्या सासूबाई 92 वर्षांच्या आहेत, 91 पूर्ण. व्हिडिओ पण बनवलेला हो, त्यांचा व्हिडिओ बनवला. ते त्याच आधी आल्या इथे, माझे धीर आणि ते. त्यांना खूप चांगला फरक पडला म्हणून आम्ही तिकडून आलो नाव ऐकून. इतर पेशंटसाठी काय सांगू शकता? एकच सांगू शकते की अगदी माझ्या आईचं पण 92 वर्ष होतं. तिलासुद्धा इथे आणलं होतं 2 वेळा. डॉक्टरांकडनं तिला खूप फरक पडला, परंतु 92 वय असल्यामुळे वयोमानाप्रमाणे आता नाही आणता आलं. पण ते आता बेडवरच आहे. त्याच्यानंतर माझ्या मिसेसला आणलं, तिलासुद्धा 60-70% फरक पडला. माझा लहान भाऊ आहे, त्यालासुद्धा गुडघ्याचा त्रास होता, त्यालासुद्धा इथेच आणलं. त्याला जवळपास 100% फरक पडलेला आहे. त्याच्यानंतर माझे व्याही ठाण्याहून इथे आणलेलं आहे, त्यांनासुद्धा आता दुसऱ्यांदा आणलं. त्यांनासुद्धा 70-80% फरक पडलेला आहे. म्हणजे आमचे घरचे जवळपास 4 ते 5 पेशंट झालेले आहेत आणि आम्हाला तुमच्याबद्दल खूप विश्वास आहे. आम्ही इतरांना असं सांगतो की तुम्ही एकदा तरी येऊन अनुभव घ्या आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा या, नक्की फरक पडेल. डॉक्टरांचा हातगुण खूप सुंदर आहे. त्यांना देवाचं वरदान आहे चांगलं दत्ताचं, आणि सगळ्यांची तब्येत व्यवस्थित होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही कुठून आले? आम्ही ठाण्याहून आलो आम्ही. हा व्हिडिओ आम्हाला तिकडे त्या भागात चालेल.